महत्त्वाचं आहे. इकडे आमचे मित्र कंपनी मागे बसलेलं आहे. पूर्ण आम्ही सगळं म्हणजे व्यवस्थित मोरगाव गणपती एकदम सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आम्ही आता निघालेलो आहे जेजुरीला. तुम्ही बघू शकता की बाबा आता आपण पायरीवरून निघालेलो आहे. आता सगळे मित्र कंपनी सगळे निघालेले आहे पायरीवर. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळे सगळं नाही आपण समोर तुम्हाला फोन केला तुम्ही पाया पडल्यावर फोन लावता आणि फोन लावतो साधा. ಅವನೇ ಹೇಳಿದ ಬಿಡ್ರಿ वजन झालं गावाला सगळं वजन झालं पायऱ्या निघायला कामासाठी काम घालतोय बाबा. नाही नाही लग्न घालतो मी लग्न झाल्यानंतर घालतोय मी.
पूर्ण बाहेरचं यूज बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं यूज आहे बाहेर. आणि आता पुन्हा हे असं दर्शन घेऊन आता पूजा झालेली, आपली पूजा करून आपण इकडे आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडं. आणि समोर मंदिर आहे. बघू शकता पुन्हा हे संपूर्ण दृश्य दिसलं जाते. मावशी एक मिनिट प्रॉब्लेम होता हे बघू शकता समोर ना पायरी उतरत आहे आणि इतकं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये पूर्ण गाभाऱ्यामध्ये जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे आपण. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर इथं महाराजांची मूर्ती आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि पूर्ण असं एकदम मस्त असं सुंदर असं आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर असं झाड आहे बघा बघा पिंड ह्या झाडाचं नाव आहे. त्यानंतर हे 2 नंबर हत्ती म्हणून असं एक हे केलेलं आहे, म्हणजे हे पिंडाचा आकार दिलेला आहे आणि ह्या झाडाला हत्तीचा आकार दिलेला आहे. इतकं सुंदर असं कटिंग केलेलं आहे ना झाडाचं, तुम्ही बघू शकता असं पूर्ण. आणि हे समोर बघा जे गेट आहे त्या गेटला सुद्धा असं कमान टाईप पूर्ण झाडे असं लावलेले आहेत त्याने. आणि ह्या सुद्धा बघा ह्या काय केलं तर मगर, तुम्ही बघू शकता हे मगर टाईपमध्ये बनवलेलं आहे झाडं. असं एकदम सुंदर बघा किती सुंदर असं लिहिलं आहे आणि बनवलं आहे बघा मगर. हे शंखच्या हिशोबानं हे झाड तयार केलेलं आहे. किती सुंदर असं एक वातावरण असं एकदम मस्त असं वाटतंय. आणि मुळात हे मंदिर डोंगरावर असल्यामुळं एकदम थंड असं वातावरण आहे. सगळ्यात मला आवडली म्हणजे मूर्ती म्हणताना ही बघा, तुम्ही बघू शकता गाय वासराला दूध पाजत आहे. एकदम सुंदर असं हे दृश्य आहे. बघा ही नागमोडीमध्ये टाईपमध्ये हे झाड बनवलेलं आहे नागामध्ये. आणि हे मोर टाईपमध्ये बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मोर टाईपमध्ये बनवलेलं आहे. चला आता पुन्हा खाली उतरत आहे आपण. बघू शकता इकडं आजूबाजूला दुकान आहेत. त्यांची सुंदर अशी मूर्ती आहेत. आणि तुम्ही इथून बी बघू शकता संपूर्ण असं कसं सुंदर असं दिसतंय बघा. एकदम सुंदर असं वातावरण आहे इथं. आणि अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती एकदम सुंदर असं एक मोठी प्रतिमा आहे जेजुरी गडावर. आणि मुळात झाडं इतकं सुंदर झाडं लावले त्यांनी पूर्ण डोंगरावर, म्हणजे बगीचा पूर्ण असं संपूर्ण डोंगर त्यांनी असं बगीचा बनवलेला आहे. बघू शकता हे आता आपण पायऱ्या उतरून खाली चाललेलं आहे. समोर बघू शकता तुम्ही पूर्ण असं जेवढे छोटे छोटे मूर्ती आहेत. मात्र भंडारामध्ये दिसून येत नाही जास्त. हत्ती आहे, विठ्ठल रुक्माई आहे, आणि भरपूर असं मूर्ती आहेत इथं आतमध्ये. हे मिक्स नाही, आपले मुंडे साहेबांमुळे मिक्स कुठं बंद झालं सगळे त्याला. नाही तुम्ही जाऊन घेऊन आला तर मुंडे साहेब नाही मुंडे साहेबांमुळे सगळं बंद झालं आता. मग ते सांगावलं की नाही सगळीकडेच स्ट्रिक्ट झालंय. पूर्ण हॉटेल म्हणा, दूध दिलं म्हणा. काय झालं मी सांगते मी घ्या टायमाला नाही तुमचं होईल सगळं तुमचं सगळ्यांचं. तुम्ही खाऊन बघणार का? नाही मा काय बोलू तुम्हाला मुंडेला हां यांना सगळ्यांना एक पांढरा पेढा द्या. कुठल्या पेढा म्हणजे त्याला
कंदी पेढा कला कला आणि ती गोल करून गुळाचं आहे ना हे पण हे गुळाचं आम्हाला द्या. गुळाचं साखरेच नको. साखरेचं नको शुगर होते त्यांना. आणि हा पेढा कुठला हा हे साखर पेढा साखर पेढा ते गुळाच द्या आम्हाला. साखर नको हे नको साखर. शुगर कोण आहे. गुळ चालतंय का गुळ चांगलं दूध आहे खरंच. साखर नको हा हे आमच्या हे एक द्या हेच द्या. अरे ठरवा की पटापटा पटा का त्याच्या हे घेऊ काय हे घेऊ इथे कपड्याला गेला करायला दोन्ही भाऊ आहेत तर मी ह्यांच्यात तुम्ही पाल घालणार होतो. हेच आहे हे रेड कलरचे त्याला फक्त तुम्ही पांढरं काय तर लावले खोबरं लावले असतं. खोबऱ्याचं केस आहे ते. अरे बाळानो खोबऱ्याचं केस आहे ते. नाही आता मी मला काय देत होता 80 किलो बरं का तुम्हाला ऑनलाईन मला दोन्ही पापड करून दे मला. साखराची दे ना गुळाची दे. हे एक पाव दे. माझं झालं त्याला केलंच काय मी अजून पाठवलं नाही. तिघांचे आले बघा तिघांचे चौघांचे. हो दादा हो का 1 2 3 नाही तर तुम्ही चेक करा की मोबाईल लगेच करतेच की सगळे ऑनलाईन केलेत काय विषय नाही आहे. बिंदास चेक करा आम्ही इथंच आहे. वडापाव वडापाव इथे ऑनलाईन करू. मी 160 करतो 40ची ಅನ್ನ ಬಿಲ್ ಕೊಟ್ರ ನೀವು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಹೋಯ್ತ್ರಿ ನಾವು ಆನ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನ ಫೋನ್ दादा 160 मारलो बघ जेव्हा चेक कर सगळ्यांचे कसं असते. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. चला रे लेकरं काय आणलं एवढंच बघणार लेकरं खायला. काय आणलं लेकरांसाठी म्हणलं खायला आपण खात नाव का म्हणजे लेकरांसाठी घेऊन जायचं सगळं हे. आपण मी आपण खातो पण मग त्यांचं एक आशा असतं लेकरांचा. ते झालंच की हे पिशी झाली का पिशी घालते बोलते गजरा घ्या की गजरा घेतो सोलापूरमध्ये आहेत की घेऊन घे. गजरा कशा घेतो त्यांची गजरवाली इथं आहे म्हणून कुठं तर जुनं त्यांचं आठवण कुणाचं नाव तुझं होय माझं काय म्हणलं आम्हाला बघा त्यांचा विषय त्यांनी सांगायला अरे तर तुझा विषय सांगायला तुझं नाव घेऊन सांगायला त्यांना तुझं नाव घेऊन सांगायला तुम्ही लक्ष द्यावं म्हणून त्यांनी हे करताय. अरे त्यांचं असतंय आपल्यापेक्षा त्यांनी मुरुली माणसं आहेत बरोबर म्हणजे मुरलेले माणूस जुने माणूस कसलं करून मारायला संपलं ना त्यामुळे एक नंबर. काल रात्रीच काढलं काय जेवत छान वाटली तुला घे अमोल शिस्त का सावकाश का हा कारण जास्त मला पडापडी करायला लावत असतात ना कुणाला मला म्हणून मी सगळे जरा जास्त भागवत करावं लागतं. तरी या तरी तरी बघा कसं खतरनाक तरी. आता आम्ही आमच्या मित्राच्या मामाच्या घरी आलेला आहे. आज तो मुलगा मित्र म्हणजे त्यांच्या मामाचा आज
गुरुपौर्णिमा असल्या गुरु त्यांचे गुरु असल्यामुळं आणि मामा बी असल्यामुळं त्यांच्या घरी आलेला आहे आपण आता. यांच्या मामाचा मुलगा आहे हा. गुरुचा मुलगा लाडका. हा गुरुचा लाडका मोठा मुलगा, छोटा मुलगा. त्यामुळं आता मी पोचलेलो आहे पुण्यामध्ये. जेजुरी दर्शन झाल्यानंतर इकडे डायरेक्ट पुण्याला आलेलो आहे पुन्हा. आणि बघतो तर काय पुण्यामध्ये इतका गर्दी आहे, जागोजागो सिग्नल. इतकं गर्दी मी कधीच पाहिलं नाही की बाबा, म्हणजे असं थोड्या अंतरावर सिग्नल भरपूर सिग्नल आहे त्या पुण्यामध्ये. त्यामुळे जेवढं होईल तर माणसं एकतर सकाळी 9-10च्या आतमध्ये या, नाहीतर नाईटला या. बाहेर नाही येणार आहे. दिवसा फिरणं म्हणताना कमीत कमी 1 तासाच्या रस्त्याला 2 तास घालावं लागतात. इतका वेळ लागला आम्हाला जेजुरीवरनं पुण्याला येण्यासाठी. तर काही जातं अजून 2-4 मित्र आहेत ते खाली यायला येतात. आम्ही अपार्टमेंटमध्ये आहे. आणि तुम्हाला म्हणजे अजून पहा तुम्ही की बाबा यांच्या मामांचं गुरुपौर्णिमा कसं काय करतात ते काय नाही.